नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। एका मुलाची आई असून सुद्धा आज ती आहे मराठी टीव्ही विश्वातील सर्वात फिट अभिनेत्री। ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी शिर्के पाटील म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर। या व्हिडिओमध्ये तिच्या खऱ्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत। शालिनीचं खरं नाव आहे माधवी निमकर। तिचा जन्म 17 मे 1984 रोजी महाराष्ट्रातील खोपोली येथे झाला। 2023 नुसार तिचं सध्याचं वय 38 वर्ष। तिने ग्रॅज्युएशन पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे। ती एक खूपच फिटनेस प्रेमी आहे, त्यामुळे तिला योगा, स्विमिंग आणि ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं। आज रोजी इंस्टाग्रामवर तिचे 2,91,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती अंदाजे 20 ते 25,000 रुपये चार्ज करते। आपल्या वेगवेगळ्या रीलमधून ती नेहमीच आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते। तिने पहिल्यांदा 2009 मध्ये बायकोच्या नकळतच या चित्रपटात काम केलं। नंतर नवरा माझा भवरा, असा मी तसा मी आणि संघर्ष या चित्रपटांमध्ये आपल्याला ती दिसली। नंतर तिने मालिका विश्वात पदार्पण केलं, ते म्हणजे स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून। या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली। तसंच हम तो तेरे आशिक है या मालिकेत ती आपल्याला मुख्य भूमिकेत दिसली। सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत मुंबईत राहते। तिचा नवरा मार्केटिंग प्रोफेशनमध्ये आहे। तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत असते। माधवीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। तिची चुलत बहीण सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे। सावरखेड एक गाव, हृदयांतर अशा सिनेमात झळकलेली अभिनेत्री सोनाली खरे ही माधवीची बहीण आहे। माधवीने गाणी तुमची आमची या ETV वरील रियालिटी शोचे अँकरिंग देखील केले आहे। त्यानंतर तिने महारथी, गेट वेल सून, सुरक्षित अंतर ठेवा अशा नाटकात देखील काम केलं आहे। त्यानंतर माधवीकडे मोठी संधी चालून आली, ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिला शालिनी वहिनी नावाची भूमिका साकारायची संधी मिळाली। तिच्या या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षक खूप पसंत करत आहेत। मालिकेत कितीही घालून पाडून बोलत असली तरी ती खऱ्या आयुष्यात मनमिळावू, बिनधास्त आणि बोलक्या स्वभावाची आहे। माधवीने द आयकर केस या वेब सिरीजमध्ये काम केलं आहे। तर तुम्हाला शालिनीची नकारात्मक भूमिका कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा।